मी 10:30-11 वाजता ऑफिसला निघून आलो. तोपर्यंत व्यवस्थित होती. मला डब्बा बनवून दिला, कपडे धुत होते, सगळी कामं वगैरे उरकली, लादी पुसली आणि मला डबा दिला. डब्याची पिशवी उचलली, मी बॅग घेतली आणि ऑफिसला आलो 11 वाजता. तुमच्या माध्यमातून हुंडा मागितला जातोय, तुमच्या पत्नी आहेत त्या वाद होत आहेत, काहीतरी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे असे तुमच्यावर आरोप केले जात आहेत, काय सांगाल यावर? तसं काहीच नाही. एक आधार कार्ड आहे त्यांच्याकडे, त्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलाय. नेमकं काय विषय? काहीच नाही, काही केलेलं नाहीये. बिनबुडाचे आरोप करतायत माझ्यावर, कारण नसताना. तुमच्यामध्ये पोरं शाळेत कशामुळे होत होते? वाद काहीच नाही झालं मॅडम, व्यवस्थित होता. आता चाललेलं चांगलं. साधारण 2 किंवा 5 दिवसांपूर्वी काहीतरी बैठक झाली होती, तेव्हा सुद्धा तुम्ही त्यांच्या घरच्यांना सांगितलं होतं की तुमच्या मुलीला घेऊन जा, बरोबर. असं सुद्धा त्यांनी मत मांडलंय. काय कारण होतं की का तुम्ही त्यांना घेऊन जायला सांगितलं? आरोप करत होते माझ्यावर, पूर्ण गावामध्ये बदनामी केली माझी. त्याच्यामुळे ही पण कोणाकडे काही बोलत होती मिसेस. त्याच्यामुळे मी त्यांना बोललो तुम्ही घेऊन जा, समजावा तिला. कायम घेऊन जा असं नाही काय बोललो मी फक्त बोललो समजावा तिला, एक दिवस ठेवा, नीट समजावा आणि सोडा, काय विषय नाही. काय वाटतं नेमकं मृत्यूचं कारण काय आहे? कारणच माहिती नाही मॅडम. तुम्ही मी घरात 11 ज्यावेळी हो, त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी घरात कोण कोण होतं? कोण नाही, आई होती फक्त एकटीच. आईंशी विचारणा तर केलीच असेल ना, नेमकं काय झालं? हो, मग काय आई पोरं जेव्हा आली शाळेतून 12:30ला, तेव्हा काय थोड्या वेळ पोरं फ्रेश वगैरे झाली, त्यांना वाटलं झोपले म्हणून. आतमध्ये होते रूम मध्ये, ते झोपले म्हणून तेच आवाज द्यायला गेले, तर उठत नाही. तर मग मला कॉल आला मुलांचा की मम्मी उठत नाही. माझ्याकडून मी घरीच नव्हतो ना सर, माझ्याकडून काय होणार? आईंचं काय म्हणणं आहे? पण म्हणजे आईंनी पाहिलं काय? आता तुमच्या माध्यमातून कदाचित त्या कुटुंबियांना असं सांगितलं की त्यांना हृदयविकाराचा झटका आला, असं काय झालंय का? असं इथे डॉक्टर बोलले झटका वगैरे आला असेल, पोस्टमॉर्टम वगैरे केला तर आपल्याला समजेल. रिपोर्टमध्ये आल्यावर समजेल बोलले ना, काय केलं आपल्याला नाही ना माहिती. तुमच्या माध्यमातून कधी हुंडा वगैरे काहीच नाही. हुंडाबळीचा काय विषयच नाही मला. आता एवढे वर्ष झाली लग्नाला, 15 वर्ष झाली, 16 वर्ष. काय झालेलं म्हणजे तुम्ही कधी तुमच्या आईला कधी माहिती पडलं की ते मृत झाले, आई बेशुद्ध पडल्या होत्या, आई बसलेली किचनमध्ये होत्या, काय झालेलं? आई हॉलमध्ये बसली होती. हा. तेव्हा मुलं जेव्हा आली तर 11 वाजता मी निघून आलो. त्यानंतर काय त्याला वाटलं कामं वगैरे आरोपला पडली असेल, आराम करत असेल. एक तुमचा लहान मुलगा सुद्धा म्हणाला की तुमच्याकडून मारहाण केली जाते आईला. कधी मारहाण केली? काल रात्री तुम्ही मारहाण केली होती असं नाही. असं तुमच्या लहान मुलाचं म्हणणं आहे. काहीच म्हणजे मुलगा खोटं बोलतो असं वाटतं का? अहो मारहाण केलीच नाही. मुलं अख्खा दिवस माझ्या बरोबर होती, संध्याकाळी वगैरे. मारहाण करायचा काहीच विषय नाही.